माझी यूट्यूब फॅमिली. तर आजचा मेनू आहे छान मस्तपैकी गवारची भाजी, बटाट्याची चटणी आणि नवीन पापड, उडदाचा आणि चपाती. तर आज ते भांडे काढले ते घासायला, कसे संक्रांत जवळ येते ना, मग भांडे काढले घासायला. भांडे घासले, घर पुसून घेतलं पूर्ण स्वच्छ. नंतर मग भांडे वाळत टाकले बाहेर. ते वाळले, परत त्यांना घरात आणले. त्याच्यात तो सगळा पसरा होता पडलेला, तो सगळा एक एक सामान एक डब्यात भरून सनी माळूच्या रॅकमध्ये ठेवून दिले. त्याच्यात काय काय होतं ते भरून सनी. या मग या जेवायला गवारची शेंगा, बटाट्याची भाजी, चपाती आणि पापड. संक्रांती येते ना, मग संक्रांतीला घर स्वच्छ दिसायला पाहिजे ना नवीन वर्षाचं. त्याच्यामुळे दर 2-3 महिन्यात साफसफाई करायची घरामधली. कसं ते म्हणतात ना, हात फिरे तो लक्ष्मी वास करेल, असं याचा अर्थ. तेव्हा आपण घर स्वच्छ राहतं, लक्ष्मीचा वास राहतो त्या घरामध्ये. ज्या घरामध्ये घाण दिसती, धूळ कपुटा वगैरे, त्या घरात लक्ष्मी पळून जाते, थांबत नाही. मला आज जायचं होतं गडावरती, सोबतच कोणी नव्हतं. नवीन वर्षाचं आईला भेटायला जायचं मला गडावरती, सप्तशृंगी आईला. दरवर्षी जाते. बहिणीला सांगितलं, ती म्हणे आज जाऊ उद्या जाऊ, असं करून संधी आलीच नाही. आज पण नाही आली. मम्मीने साफसफाईला भांडे काढून घेतले घासायला. तुम्हाला उद्या व्हिडिओ टाकल त्याचा साफसफाई केलेला. आता बाकीचे अजून पडलेत घासायचे. तर पोटोबा करून घेते, नंतर भांडे घासते म्हटलं परत. आपल्याला कधी बहिणींनो 3 मुलं असतात. एक मुलगा अचानक आपल्याला आपल्या घरातून निघून जातो, काही कारण नसतं, वेगळं राहतो असं. ते किती वाईट वाटतं आईला. मुलांना असं करायला नाही पाहिजे. मुलांनी पण आपल्या आईला नाही सोडायचं. आपलं बायकोचं ऐकून सनी. आपल्या आईवडील आपल्याला किती दिवस पुरणार आहे? जन्माला तर काही पुरत नाही ना आईवडील. जेवढा आईवडिलांचा आशीर्वाद असतो आपल्या मुलांच्या पाठीशी, तेवढं साक्षात भगवंताचा आशीर्वाद असतो आपल्या मुलांच्या पाठीशी. त्याच्यामुळे आईवडिलांना कधीच धोका द्यायचा नाही. सगळ्याला धोका द्या, पण आईवडिलांना नका धोका द्या. तुमच्या नशिबात तुमचे आईवडील आहेत जिवंत, जेवढी सेवा करायची तेवढी करून द्या आईवडिलांची. माझं असं ऐकायला त्यांना कधी कधी खूप वाईट वाटतं. रडायला, अक्षरशः रडायला येतं मला. मुलीला अंड्याची भाजी करून दिली, पातळ बॉईल अंड्याची. मला गवारची भाजी केली. काका, लहान मुलगा, आम्ही गवार आणि बटाट्याची चटणी खूप. काकांचं पण जेवण झालं, ते गेले गावाला. लहान ड्युटीला गेलेला आहे, 3 वाजता गेलो आता. त्याला पण गवार आवडती. मुलगी कसं तिचं शिजर झालेलं आहे ना, त्याच्यामुळे तिला गवारची शेंगा, वांगे हे 6-7 महिने चालणार नाही. वांगे चालत नाही, गवार चालत नाही, वालच्या शेंगा चालत नाही, झिंगे, बोंबील, मासे असे हे शिजर झाल्या बायांना द्यायचंच नसतं. टाके खासतात त्याच्याने. एकटीक व्हायचा संभव असतो. बटाटे पण द्यायचे नाही, उडदाची डाळ द्यायची नाही, उडदाचा पापड पण नाही द्यायचा. 12-3 बैल नागलीचा पापड सगळ्यात जास्त चांगला असतो खाऊ घातलेला. चिकन सूप, मटन सूप हे पाजायचं, त्यानं जखम लवकर पडते. 12-3 बाईची. ते म्हणतात ना, रंगारूपाला काय बघायचं, याचे गुण बघायचे. तसा हा पापड झालेला आहे, त्याच्यात बडीशोप टाकली, त्याचा कलर पुन्हा चेंज झाला. माझी बहीण म्हणे डोळ्याने चांगलं दिसायला पाहिजे म्हणे, पोटात काय म्हणे कोण बघतं म्हणे. अगं बाई, डोळ्याने काय चांगलं दिसायला पाहिजे, तर खाल्ल्यानंतर त्याचा स्वाद आणि चव चांगलं लागायला पाहिजे. पोटात कोण बघतो त्याला? ते पण एक मन आहे का नाही?
मग त्याच्यामुळे खाऊन बघायचं. माणसाने चव चांगली लागली ना तर काळ्या गोराने बघायचं. एखादी बाई कशी असती, वालत नाही कोणी गुणात असती, एखाद्या गावात नसती ती चांगली. तिचे काम, तिचं बोलणं, तिचं चालण्याची फॅसिलिटी, बोलण्याची फॅसिलिटी माणसाला भावूक करून टाकते. तसे पदार्थ पण असतात. सामान खायला एवढा सुंदर लागतो तो, एकदम नरम. तुम्हाला बोलू ना कालच्या व्हिडिओमध्ये, परतच्या व्हिडिओमध्ये, जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत रोज 2 पापड राहते ताटामध्ये. चहा बरोबर सुद्धा 2 पापड खाते. उडदाचे पापड चहा बरोबर तुम्ही खाऊन बघा, एकदम भारी लागतात, 1 नंबर लागतात. 1 गोट चहाचा घ्यायचा, 1 गोट पापडचा घ्यायचा, 1 घास. काही लोक तर्जुरा नसतात. एक पोरगा कचरा असणारा 30-32 वर्षाचा, इंस्टावरती त्याचा व्हिडिओ चालू आहे, धूम म्हणून. सनी कचरा असणार, एकच गाणं त्याला म्हणायला लावलं कोणीतरी, तर ते गाणं त्याचं एवढं फेमस करून दिलं त्या समोरच्या व्यक्तीने. रात्र तो पोरगा मिलियनमध्ये चालले गेले. म्हणजे पोराचा मोबाईल नाही, काही नाही, दुसरा फेमस झाला त्याच्यावरती. दुसरे पैसे कमवतोय त्याच्या याच्यावरती, आता आयडीवरती. असं नशीब लागतं. नशीब माणसाचं कधी उजळून जाईल सांगता येत नाही. कधी राजाचा भिकारी आणि भिकारीचा कधी राजा होणार हे सुद्धा सांगता येत नाही माणसाला. गवारची भाजीची रेसिपी सांगते. पावशेर गवार घ्यायची, जाड बारीक असे शेंगदाणे मस्त काढून घ्यायचे, लाल जरा शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि कूट करायचा मस्त छान असा बारीक. आणि याला फोडणी देताना लसूण जिऱ्याची पेस्ट करायची आणि एवढी 2 पळ्या तेल घ्यायचे. कच्ची गवार सांगते, कच्ची गवार चांगली निवडून स्वच्छ धुवून घ्यायची. 2 पळ्या तेल टाकायचं कुकरमध्ये आणि त्या कुकरमध्ये तुम्हाला मोहरी खायचं असेल तर मोहरी टाका, जिरं लसूणची पेस्ट टाका, हळद टाका, तुमच्या चवीनुसार. तुम्हाला मसाला पण टाकायचा असेल तर मसाला बी घालू शकता, लाल चटणी घालायची असेल तर लाल चटणी बी घालू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं. मी लाल मिरची जी केली, मसाला नाही टाकला, लाल मिरची केलेली, चवीनुसार मीठ टाकला, जिरा लसूणचं पेस्ट टाकलं. आणि आमच्या घराकडे मोहरी कोणी खात नाही भाजीमध्ये म्हणून मोहरी टाकली नाही. त्याच्यानंतर थोडासा मामूली हिंग टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यावरती शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं हलवून घ्यायचं. 5 मिनटं ठेवायचे त्याला तसंच. आणि नंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी सोडायचे 1 ग्लासभर. जर तुम्ही 1 जण असेल जेवणारा, 2 जण जेवणारे असतील तर 1 ग्लास पाणी टाकायचं, 4 जण असतील तर 2 ग्लास पाणी टाकायचं. शेंगदाण्याचं कूट पण वाढवून घ्यायचा. तुम्हाला असं कळतं ना भाजीमध्ये, भाजी पात्र कधी असते थोडंसं अजून कूट वाढवून द्यायचं त्याच्यामध्ये. आणि फक्त वाफेवर शिजवायची, फक्त 5 मिनिट.